गेल्या 2 दशकांमध्ये आपल्या नियमित दैनंदिन आहारामध्ये प्रवेश केलेल्या अनारोग्यकारक पदार्थांचा आपण अभ्यास करत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. आपल्या घरात आपण जे पदार्थ नियमित खात नव्हतो त्याच्यामध्ये बाटलीबंद आणि पॅकबंद पदार्थांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच. त्यातला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप. तुम्ही घरातल्या घरात एक साधा प्रयोग करून पहा. तुमच्या घरात असलेली टोमॅटो सॉस किंवा केचपची बाटली घ्या, त्याचं लेबल वाचा. तुम्हाला काय वाटतं, एका 100 ml बाटलीमध्ये किती टक्के टोमॅटोचा रस किंवा टोमॅटोचा पल्प असायला पाहिजे? 80%, 70%, 60%? कुठल्याही चांगल्या कंपनीचा टोमॅटो सॉस किंवा केचप घेतला तरी त्याच्यामध्ये 28 ते 30% फक्त टोमॅटोचा पल्प किंवा प्युरी घातलेली असते. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जर चमचाभर सॉस घेतला तर त्याच्यातला पाव चमचा तुम्ही टोमॅटो खात असता आणि उरलेला पाऊण चमचा मग काय असतं? ती असतात रसायनं, साखर, व्हिनेगर, ॲसिडिटी स्टॅबिलायझर्स आणि त्याच्यातली प्रिझर्वेटिव्स. आता ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जर का सतत नियमित आपली मुलं सॉस पोळी, थालपीठावरती सॉस, तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये सॉस आणि इतर वेगवेगळ्या पद्धतीने जर टोमॅटोचा केचप खात असाल तर त्याचे अनेक दुष्परिणाम, दात किडण्यापासून ॲसिडिटीपर्यंत आणि त्वचा विकारांपासून दम्याच्या आजारांमध्ये वाढ होण्यापर्यंत अनेक दुष्परिणाम होताना दिसतात. तुम्ही घरी करू शकत असाल तर नक्की घरी करू शकता. टोमॅटोचं सार करू शकता किंवा एखाद्या चांगल्या कंपनीने खरोखरच जर कोणी सॉस काढला असेल की निर्माण केला असेल, तयार करत असतील की ज्याच्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्हज नाहीच आहेत, कमी आहेत किंवा जास्त टिकण्यासाठी वेगळ्या प्रकारे काही पद्धत शोधली असेल तर तशा प्रकारचे सॉस वापरा. पण टोमॅटो सॉस आणि इतर पदार्थांचे जे दुष्परिणाम येत्या पिढीवरती होणार आहेत ते टाळणं आपल्या हातात आहे आणि ते आपण लगेच अवलंबलं पाहिजे. नमस्कार.